नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाज उठवला। नवी दिल्ली, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारला जाब विचारला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही अद्याप मदतीचा निधी मिळालेला नाहीये, असा आरोप त्यांनी केलाय। देशमुख यांनी सरकारला इशारा दिला की जर शेतकऱ्यांना तातडीने मदत नाही मिळाली तर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल। घोषणाच नाही तर त्वरित मदत करा, अशी मागणी त्यांनी केली। ग्रामप्रभा 24 न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास कुटे। यवतमाळ जिल्ह्यामधील 1,91,326 शेतकऱ्यांचे 1,76,600 हेक्टर शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले। तरीही 241 कोटी 18 लाख रुपयाचा निधी सरकारकडे प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा हजारो शेतकऱ्यांची त्यांच्या डोळ्यासमोर पिके वाहून गेली, परंतु अमरावती विभागात 386 कोटी 23 लाख रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत वितरित केला नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, पण सरकारने वाशिम जिल्ह्याचा समावेशच केला नाही। शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण सरकारच्या यादीत ते आलेच नाही। आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।